आणि आता बातमी आपण पाहूया नाशिकमधली मुसळधार पावसासंदर्भातली। नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। अनेक भागातले जे सखल रस्ते आहेत ते जलमय झालेले आहेत। उड्डाण पुलावर सुद्धा पाणी साचलेलं आहे। त्यामुळे पुलांखालच्या रस्त्यावर धबधबे कोसळत असल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे। आधीच खड्ड्यांचं साम्राज्य, त्यात धोधो कोसळणारा पाऊस यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। 2 ते 3 वर्षांपासून पावसाळ्यात उड्डाण पुलावरचं पाणी असंच खाली कोसळत असून प्रशासन दखल घेत नसल्याचा नाशिककरांचा आरोप आहे। नाशिक शहरात गेल्या अर्धा तासापासून जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसामुळे नाशिक शहरातील रस्ते हे जलमय झालेले आहेत आणि आपण आता हे पाणी बघतोय। हा कुठलाही धबधबा नाहीये, तर नाशिक शहरामधनं जाणाऱ्या उड्डाण पुलावरचं हे पाणी आहे। निकृष्ट कामामुळे हे पाणी खालच्या रस्त्यावर पडते आणि आपण बघतोय जी वाहनं जात आहेत त्या वाहनांना देखील वाहनं चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। नाशिक महानगरपालिका प्रशासन असो किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडनं त्याची दखल घेतली जात नाही आणि माझ्या आजूबाजूला आपण बघतोय जणू काही धबधबेच हे सुरू झालेले आहेत। चहू बाजूला आपण बघतोय की उड्डाण पुलावरचं जे पाणी आहे, मग ते पाणी एकतर त्या पाईपमधनं खाली त्याची गळती होते किंवा जे इथे होल करण्यात आलेले त्या होलमधनं हे पाणी खाली पडतंय आणि या पाण्यामुळे खालचे रस्ते देखील जलमय झालेले आहेत। खाली चिखल साचलेला आहे। वाहनांचं जे ऑइल जातं त्या ऑइलमुळे इथे रस्ते आधीच निसरडे होतात, त्यात खड्डे आहे आणि याचा एकूण जर परिपाक बघितला तर नाशिक शहरामध्ये अपघाताच्या घटना देखील वाढू लागलेल्या आहेत। त्यामुळे आता तरी प्रशासन याची दखल घेणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।